हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही आजपर्यंत माझ्या जेवढ्या व्हिडिओज बघितल्या, त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला जाणवेल की मी सगळ्यात जास्त उपदेश हे घरातल्या लेडीजला करत असते. का माहिती आहे? घरातला स्वयंपाक कोण करतं हो? घरातली बाई माणूस करते. मुलांना कोण शिकवतं? घरातली बाई माणूस शिकवते. सासू-सासरे कोण सांभाळतं? घरातली बाई माणूस सांभाळते. घरात येणारे नातेवाईक कोण हँडल करतं? घरातली बाई माणूस करते. मुलांना संस्कार कोण देते? घरातली बाई माणूस करते. नवरा थकून आल्यानंतर त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये कोण बदलतं? घरातली बाई माणूस बदलते. मग हे सगळं जर बाई माणूस करत असेल, तर तिचे विचार चांगले असणं गरजेचं आहे ना. ती तेवढी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. मग हे कधी होईल? तुम्ही जेव्हा जास्त चांगलं ऐकाल, चांगलं बोलाल, चांगलं वाचाल, चांगलं बघाल, तेव्हाच तुमचे विचार चांगले होतील. परिणामी त्याचा परिणाम तुमच्या संसारावर होऊ शकतो आणि तेव्हाच तुम्ही चांगला संसार करू शकतात. आणि जी बाई माणूस चांगला संसार करू शकते, ती बाई माणूस चांगला समाजसुद्धा घडवू शकते. म्हणून मी सगळ्यात जास्त उपदेश हे घरातल्या बाई माणसाला करत असते. तुम्हाला आठवतंय, एकदा मी सांगितलं होतं, की जर आपल्याकडे संस्कार असतील, तर तेव्हा आपण आपल्या मुलांना संस्कार देऊ शकतो. बरोबर आहे. मग जर घरातल्या बाई माणसाला संस्कार असतील, तर तेव्हाच तिच्या मुलांना चांगलं घडवू शकते, चांगले संस्कार देऊ शकते. त्यासाठी एक छोटीशी टिप सांगते मी तुम्हाला. तुम्ही आयुष्यामध्ये ज्या काही चुका केलेल्या आहेत किंवा केलेल्या नसतील तरी मुलांना जेव्हा तुम्ही समजावून सांगतात ना, तेव्हा ह्या पद्धतीने समजून सांगा, की बेटा, ही चूक मी आयुष्यात केली होती, याचा परिणाम मला खूप मोठा भोगावा लागला. सो तुझ्या आयुष्यात तुला त्याचा परिणाम किंवा त्याचा त्रास भोगावा लागू नये, म्हणून प्लीज मी तुला सांगते, की ही अशी चूक तू करू नकोस. बरोबर आहे. म्हणजे त्याला काय वाटेल का, मम्माने ही चूक केली होती म्हणून मम्माला त्रास झाला, सो आपण ही चूक करायला नको. नाहीतर प्रॉब्लेम काय होतो, आपण कंटिन्यू जर मुलांना सांगत राहिलो ना, तू हे कर, तू ते कर, तू असं कर, तू तसं कर, तर ते बोर होतात. त्यांना त्रास वाटतो ह्या सगळ्या गोष्टींचा. त्यांना असं वाटतं, की आपली मम्मा कायम आपल्याला उपदेशच करत राहते आणि कायम सांगत राहते, हे कर, ते कर, ते कर, ते कर. पण का कर, ह्या गोष्टी समजून सांगितल्या गेल्या पाहिजे. बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, जेव्हा बाई माणूस स्वयंपाक करत असते ना, तेव्हा ती स्वयंपाक करताना तिचे विचार जसे असतील ना, त्या पद्धतीने त्या घरातले किंवा त्या अन्न सेवन करणाऱ्या लोकांचे विचार असतात. म्हणून आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना, तेव्हा कायम आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार असले पाहिजे. एक फॉर एक्झाम्पल देते. आपण स्वयंपाक करतोय, भाजी हलवतोय आणि विचार करतोय, ती अशी, ती तशी, ती मला असं बोलली, तिने तसं केलं, तिने हे घेतलं, ते घेतलं, मला नाही, असं नाही, तसं नाही. हे जर निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात असतील, जर तुमचा स्वयंपाक करताना, तर त्या स्वयंपाकामध्ये काय उतरेल? आणि हे सायंटिफिकली प्रूफ आहे. मी बोलत नाही, हे शास्त्रामध्ये सुद्धा लिहून ठेवलेलं आहे आणि सायंटिफिकसुद्धा प्रूफ आहे. तुम्ही स्वयंपाक करताना तुमचे विचार जसे असतील, तसे त्या अन्नात उतरतील आणि जो ते अन्न सेवन करतो आहे, तसे त्याचे विचार ते बनत जातील. म्हणून बघा, 90% घरांमध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल, तर त्या घरातल्या बाईचे विचार जसे असतात ना, तसे त्या घरातल्या लोकांचे विचार बनत असतात किंवा त्या लोकांचे विचार तसे असतात किंवा ती लोकंसुद्धा तशा विचाराची किंवा तशा वागणुकीची असतात. बरोबर आहे? म्हणून स्वयंपाक करताना कायम चांगला विचार करा. फॉर एक्झाम्पल, भगवंत सर्वस्व आहे. भगवंतामुळे आपल्याला सगळं मिळतं आहे. भगवंत आहे म्हणून आपण 2 वेळचं अन्न व्यवस्थित खाऊ शकतो आहे. भगवंत आहे म्हणून मी रात्री झोपतो पण सकाळी उठू शकतो. हे सगळं भगवंतामुळे होत आहे आणि भगवंत मला माझी सगळी स्वप्न पूर्ण करत आहे आणि माझ्यामध्ये यश भरत आहे. हे कुणामुळे होत आहे? भगवंतामुळे होत आहे. असा विचार करा. नवरा कामावर जातो. तिथे तो लागेल तेवढ्या निगेटिव्ह विचारांमध्ये असतो. तो घरी आला की थकून भागून आलेला असतो किंवा निगेटिव्ह विचारांमध्ये असतो. तुम्ही त्या विचारांना पॉझिटिव्ह करू शकतात. पण कधी? जेव्हा तुमचे विचार पॉझिटिव्ह असतील तेव्हा. पण जर तुम्ही हे असं केलं नाही, तर नवऱ्याचा स्वभाव बघा चिडचिडा बनत जातो. का? कारण की तो सतत निगेटिव्हिटीमध्ये असतो. आणि तुम्ही मला सांगा, एक दिवस जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी भूक लागत नाही का हो? लागतेच ना. मग रोज चांगले विचार ऐका. कारण की आज चांगला विचार ऐकला म्हणून उद्या ऐकायची गरज नाही आहे, असं नसतं. रोज एक तरी चांगला विचार ऐका. त्याच्यावर चिंतन करा. चिंता नाही, चिंतन. चिंता आणि चिंतन ह्या दोघांमध्ये खूप फरक आहे. मी उद्याची व्हिडिओ याच्यावर बनवेल. चिंता आणि चिंतन. म्हणून रोज एक चांगला विचार ऐका.
त्याच्यावर चिंतन करा आणि तुमचा विचार तसा बदलवा. परिणामी तुम्ही जर चांगला विचार केला, तुम्ही जर पॉझिटिव्ह, ते तुमच्या नवऱ्याला सांगा आणि तुमच्या नवऱ्याचे विचार चेंज करायचा किंवा पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याने त्यांचे विचार पॉझिटिव्ह होतील आणि ते दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने कामाला जातील किंवा त्यांचे विचार चेंज होत जातील. म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगते, हे कधी होऊ शकतं, जेव्हा घरातली स्त्री पॉझिटिव्ह राहते, पॉझिटिव्ह विचार करते, पॉझिटिव्ह बघते, पॉझिटिव्ह ऐकते, तेव्हा तिचे विचार पॉझिटिव्ह बनतात आणि तिचे विचार पॉझिटिव्ह बनले का तेव्हा ती सगळ्या घरच्या लोकांना पॉझिटिव्ह करू शकते. तिसरी गोष्ट, जर घरात पाहुणे आले आहे, त्या पाहुण्यांचा पाहुणचार कोण करतं? घरातली स्त्री करते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे की अतिथी देवो भव. मग जर घरातल्या स्त्रीकडे संस्कार नसतील, विचार नसतील, तर ती अतिथींचा सत्कार करेल का? आणि जर अतिथी देव असेल आणि जर त्यांचा सत्कार घरामध्ये व्यवस्थित झाला नाही, तर तुमच्या घरामध्ये देव टिकेल का? तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल का? नाही ना. मग ही घरातली लक्ष्मीचे विचार जर चांगले असतील, उच्च असतील, तर ती घराला, संसाराला उच्च करू शकते आणि परिणामी घरात लक्ष्मी येऊ शकते. म्हणून घरातली लक्ष्मी चांगली असली पाहिजे, तेव्हाच घरात लक्ष्मी येईल किंवा टिकेल. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अशा लोकांना शेअर करा की ते त्यांचे विचार, त्या घरातल्या स्त्रीचे विचार कुठेतरी चेंज होत आहे किंवा वाईट मार्गाला जात आहे किंवा चुकीचे बनत आहे. परिणामी त्याचा परिणाम तिच्या संसारावर होत आहे आणि बऱ्याच वेळेस स्त्रीला हे कळत नाही की आपल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खराब होत आहे किंवा आपल्या मुलांचे किंवा आपल्या नवऱ्याचे विचार निगेटिव्ह बनत आहे. म्हणून हे अशा स्त्रियांना नक्कीच फॉरवर्ड करा. थँक्यू सो मच.